पहिलं तिला आनंद झाला. ती अशी गोकुळात गेली आणि सांगू लागली, ऐका ग, ऐका ऐका म्हटले. काय सांगू लागली? गवळवती गवळणी लागत कोण म्हणतंय? कोण म्हणते? कोण सांगते? कुणाला सांगते? कोण म्हणते? मग गवळ्याने काय गोंगाट करायचा? गवळ्याने गोंगाट करायचं नाही. गवळणीला सांगते ना. आता कोण म्हणते? कोण म्हणते का तुम्ही? बरं मीच म्हणतो. आता गवळ्याने गोंगाट करायचा नाही, गवळणीने मागे म्हणायचा. बरोबर आहे ना? कारण गवळणीला म्हणते ना. गवळण म्हणत ती गवळणीला, सगळ्यांनी मागे म्हणायचं. तुम्ही गोंगाट करायचं नाही, गप्प बसायचा. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. वा 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 वा. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. बाबा वा वा वा. यांच्याकरता टाळ्या वाजा गवळणी. काय स्वर आहे मला, काय आवाज आहे, काय स्वर आहे. लाईनीमध्ये स्वर कसा. अगदी तुम्ही मुंगळ्यांची लाईन पाहिली का? मुंग्यांची लाईनी. पण मुंगळे कुठे उड्या आणतात. कोणाचा कसा आवाज तर कोणाचा कसा आवाज. पण काय आवाज आहे महाराज. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एकी धावी एकी पुढे, एकी धावी एकी पुढे. वा वा वा. काय म्हटले ना? अगं नंदाला मुलगा झाला, पुत्र झाला यशोदेला. महाराज भरा 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 भरा. नंदराजा सामान्य नाही, राजाला मुलगा झालेला आहे. महाराज धावत 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 चाललेले. एक म्हातारी होती 75 वर्षाची. ती म्हटले आणि एका तरुण गवळणीचा हात धरला तिला. काय ग, कुठे चालली पळत? ती तरुण गवळण म्हातारीला म्हणते, तुमच्याकडे मोबाईल नाही का? अगं हॉटस्पॉट बघ, फेसबुक बघ. दोडा कसला माझ्याकडं फेसबुक, मोबाईल आहे छोटा आहे ते. म्हटले असं मांडीवर हाणायला लागतं तेव्हा चालत. हाणायला लागतं. कसला फेसबुक आणि कसलं काय? अगं काय झालं सांग. ती म्हातारी म्हणायला लागली 75 वर्षाची त्या तरुण गवळणीला. म्हटले नंदाला मुलगा झालाय. भैया मला तर कळलंच नाही. तिनं विचार केला त्या म्हातारीनं, असं कसं जायचं म्हटले मोठ्याच्या घरी. काय म्हणाली? असं कसं जायचं मोठ्याच्या घरी?
आपण काहीतरी मेकअप करून दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? काही मेकअप केलं पाहिजे. म्हणून ती म्हातारी गवळण कणगीत उतरली. कणक पाहिले का? कणक कणक गुरुजी कणक पाहिले तुम्ही? पुरीच्या कणगी मोठाले होते. कणगी, त्या कणगीमध्ये म्हातारीनं बाचकं ठेवलं, कपड्याचं बाचकं. ती कणगीमध्ये उतरली. कोण? ती म्हातारी. घरी, मोठ्याच्या घरी असं कसं जायचं? तिनं जे बाचकं ठेवलं होतं कपड्याचं, त्या बाकड्याची ऑर्डर आली. बर, चला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आता हे जाऊ दे मोरदे. मग तुम्ही म्हणाल हे कधी तू सांगशील? मी पुन्हा येईल. आता कळालं ना? हे तू कधी सांगशील? आता पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा एक वेळ हाताला टाळी आणि संतांचं एक वेळ भजन करा. ज्ञानेश्वर मावली उपजुन्या पुढती येऊ काला खाऊ दे बात. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काय काल्याचे. एकमेका देऊ मुखी सुखे घालू मरे. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काय काल्याचे.